शेतकरी कर्जमाफी अडकली इन्कम टॅक्सच्या विळख्यात. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं हे शेतकरी आणि बँक या दोन्ही विभिन्न घटक आहेत आणि आजपर्यंत शेतकरी हा बँकेशी जोडलाच गेला नाही. आणि याचे सगळ्यात मोठे कारण आहेत की बँकेबद्दलची भीती आणि बँकेच्या संदर्भात निर्माण केलेली भ्रम आजही शेतकऱ्याच्या मनात खूप मोठ्या व्यापक प्रमाणात. खऱ्या अर्थानं याला बँकाही कारणीभूत आहेत. कारण की बँकिंगची जी भाषा आहे आणि बँकिंगची जी व्यवस्था आहे ती शेतकऱ्याच्या डोक्याच्या बाहेर जाते. आणि यामुळं आजपर्यंत ही बँकिंग व्यवस्था खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या कधीच जिवारी लागली नाही. आणि वास्तविक या गोष्टीमुळं ज्या पद्धतीचा खरा तुटवडा आणि खरी फसगत झाली ना, त्यामुळं आता ह्या कर्जमाफीच्या योजनेत सुद्धा हीच अडचण सगळ्यात मोठी म्हणून समोर येते. परंतु याचे परिणाम काय आहेत आणि याची व्यवस्था कशी केली पाहिजे याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. बँक म्हणलं की चांगल्या चांगल्यांची तीर्थातीटपीठ होते. खऱ्या अर्थानं या बँकेच्या पायऱ्या चढताना असं दडपण मनात निर्माण होतं की आता आपल्याला कशा पद्धतीनं ही सगळं, कारण की एक स्लिप जरी भरायची असेल बँकेची, ते विड्रॉल स्लिप असेल, ती आरटीजीएस स्लिप असेल, ती भरणा स्लिप असेल, कोणत्याही पद्धतीचे कागदपत्र हे बँकेची या भाषेमुळं आजही सर्वसामान्याला कळालेले नाहीयेत. आणि पुन्हा त्यांचे रंग, त्याच्यात जो शेतकरी आहे तो जास्तच भांबावून जातो. आणि या भांबवलेल्या परिस्थितीमुळे आजपर्यंत शेतकरी हा बँकेपासून लांब राहिलेला आहे. आणि आज जरी कर्जमाफीची जी भूमिका घेतलेली आहे आणि 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफी होणार आहे, परंतु ही कर्जमाफी विळख्यात अडकली कशाच्या, तर या इन्कम टॅक्सच्या रेकॉर्डच्या. आता ह्याच्यातले जे शेतकरी आहेत की जे इन्कम टॅक्स पेयर आहेत, जे इतरही धंदे करतायत, इतरही व्यवसाय थाटून आपला चांगला व्यवसायाचा स्रोत यांनी जमा केलाय, अशांना या योजनेतून वगळण्यात आलंय. मात्र जो खरा शेतकरी आहे आणि जो शेतीत राबून या भारत मातेची सेवा करतोय, त्याला या सगळ्या गोष्टीचा सामना करण्याची वेळ आली. कारण की मूळतः बँकेच्या विळख्यात असलेली जी भूमिका आहे ती शेतकऱ्याला कळालीच नाही. बँक आणि शेतकरी किंवा समाज हा 2014 नंतर एकमेकाच्या कनेक्टिव्हिटी मध्ये आला. ज्या पद्धतीने डिजिटल इंडिया ही नावाची क्रांती झाली आणि या क्रांतीमुळं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी नावाची योजना मोदीजींनी अंमलात आणली. आणि जनधन खात्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची जी भूमिका झाली आणि आज युपीआय सगळ्या जगात भारताचा एक डंका वाजवतोय. परंतु वास्तविक स्वरूपात हे जरी सत्य असेल तरी हे आजही शेतकरी या बँकेच्या माध्यमातून मैलो लांब आहे. बँकेची जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थात शासनानेही खूप मोठ्या प्रमाणात वेगळ्या भूमिका मांडून शेतकऱ्याला नेहमी या बँकेच्या स्वरूपात वेगळी परिस्थिती निर्माण केली. खऱ्या अर्थानं या बँका म्हणजे या देशाच्या अर्थवाहिन्याचे रक्तवाहिन्या आहेत. आणि या रक्ताची ज्या पद्धतीने गरज आहे त्या पद्धतीने तिथपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. परंतु कसं होतंय की या सगळ्या गोष्टी जरी पटलावर असतील, या सगळ्या गोष्टी सामाजिक पटलावर विकासाच्या असतील, पण जे मुख्य हृदय आहे ते या रक्तवाहिन्यापासून आजपर्यंत या रक्तवाहिन्या त्या हृदयापर्यंत पोहोचल्याच नाहीये, म्हणजे शेतकरी. कारण की हे हृदय जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत देशाची सगळी भूमिका सुरू आहे. कारण की आम्ही शेतीप्रधान अर्थव्यवस्थेवर आहोत आणि मूळ व्यवसायावरच, आमच्या मूळ व्यवसायापर्यंतच या रक्तवाहिन्या पोहोचू शकत नाहीत. ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे. मग रक्तवाहिन्या कुठं पोहोचतायत? केसावर पोहोचतायत, डोळ्याला पोहोचतायत. ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली त्या पद्धतीनं परिस्थिती ही निर्माण करण्यात आली आणि धनदांडग्यांनी, व्यापाऱ्यांनी या सगळ्या गोष्टीचा फायदा उचलला. पण शेतकऱ्यांना मात्र या सगळ्या भूमिकेतून आणि या बँकिंग व्यवस्थेपासून मैलो लांब ठेवण्यात आलाय.
आज 90% लोक ही बँक म्हणलं की अंगाला काटा येतो, आणि आज खऱ्या अर्थानं हीच अडचण या शेतकऱ्यांसमोर येते. शेतकरी ज्या पद्धतीने या भूमिकेत अडकले, त्यांना आता केवायसीची जी भूमिका आहे, ती केवायसीची भूमिका परत यांच्यासाठी राबवून घ्यायची आहे. कारण की ज्या पद्धतीने मोदीजींनी मागच्या काळामध्ये शेतकरी सन्मान योजना असेल किंवा कृषी डेबिट कार्ड असेल, क्रॉप लोन असेल, या सगळ्या योजना जरी राबवल्या तरी या सगळ्या योजना येऊन ठेपतात त्या कर्जमाफीच्या भूमिकेवर. आणि या कर्जमाफीच्या विळख्यात अडकलेली ही अर्थव्यवस्था म्हणजे शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने ही तीर्थातीत पीठ आहे बँक अर्थवाहिन्यांसाठी. आज वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने या रक्तवाहिन्या सरळ आणि व्यवस्थितपणे कार्यरत असल्या पाहिजे, त्या मात्र या कर्जमाफी सारख्या जे स्लॉट होत आहेत, ज्या गाठी होत आहेत, त्या गाठीमुळं ही गोठवली गेलेली आहे. आणि हृदयविकाराचे झटके जे देशाला मिळतात ना नेहमी, त्याचं प्रमुख कारण ही आहे. कारण की आजपर्यंत या संदर्भात कधी व्यापक पद्धतीने विचारच करण्यात नाही आला, आणि विचार झाला तरी कुठं झाला तर आता कर्जमाफीच्या संदर्भात जे काही शेतकऱ्यांच्या केवायसी आहेत, आता सरकारनं तर 65 लाख शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रस्ताव समोर ठेवलाय. कदाचित सगळे किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा फायदाही त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल, पण राहिली जी मुद्दा आहे तो खऱ्या अर्थानं या केवायसीचा. तर हा केवायसी मुळे लांबलेली ही व्यवस्था, ज्या पद्धतीने एक महिन्याचा कार्यकाल लांबलाय, त्या पद्धतीने अजून ह्याच्यातली काय काय गोची आहेत आणि काय काय टेक्निकल भूमिका आहे, ही टेक्निकल भूमिका माणसाला खऱ्या अर्थानं जेरी सांगते. त्यामुळं बँकिंग सुधारली पाहिजे, शेतकऱ्यांपर्यंत या बँकिंगचं खरं ज्ञान पोहोचलं पाहिजे, आणि बँका या फक्त मनाला दडपण आणणाऱ्या गोष्टी नाहीयेत, तर बँका या खऱ्या अर्थानं देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत, हे लक्षात आणून दिलं पाहिजे. मात्र ह्याचा फायदा फक्त व्यापाऱ्यांना आणि ज्या पद्धतीच्या म्हणजे व्यापाऱ्यांना आणि ज्या पद्धतीने कर्मचारी वर्गांना होतो, त्या पद्धतीने शेतकऱ्यांनाही झालं पाहिजे. आज सगळ्या कर्जाची जी भूमिका आहे, ती कर्जाची भूमिका फक्त या 2 वर्गापुरतीच मर्यादित आहे. एक तर व्यापारी असावा की ज्याचा ITR कोट्यावधीमध्ये असावा, आणि दुसरा जो कर्मचारी वर्ग की जो नेहमी त्यांच्या संपर्कात असतो. वेतन ज्या पद्धतीने त्यांच्या खात्यावर पडतं आणि त्यांच्या खात्यावर पडलेल्या वेतनमुळं ते नेहमी या संपर्कात असतात. पण शेतकरी हा 6 महिने, 4 महिने आणि वार्षिक पिकावर अवलंबून असतो, आणि यामुळं या सगळ्या गोष्टी ट्रान्झॅक्शनच्या गोष्टी आहेत, त्या जरी फळबागा असतील, भाजीपाला असेल, या माध्यमातून जरी त्याच्या खात्यांमध्ये किंवा त्याच्याजवळ रोजचा पैसा येत असेल, परंतु तो बँकेपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं आजही शेतकरी बँकेपासून मैलो लांब आहे. त्यामुळे या सरकारची सगळ्यात मोठी भूमिका आहे की जोपर्यंत ही बँकिंग व्यवस्था शेतकऱ्याच्या ध्यानीमनी तुम्ही पटवून देणार नाहीत, शेतकऱ्याला बँकेच्या पायऱ्या सुलभ करणार नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थानं ज्या आर्थिक नाड्या आहेत, त्या आर्थिक नाड्या आम्हाला विकसितच करता येणार नाहीत. त्यामुळं महत्वाची सगळ्यात गोष्ट जी आहे की ती आजची जरी तुमची डोकी झाली असेल, आजचा परिणाम पडला असेल, आणि काही जिल्ह्यांपुरती ही कर्जमाफी जी घोषित झालेली आहे, 7 जिल्हे याच्यात आलेले आहेत, आणि जवळपास 7 लाख काहीतरी आकडा मांडण्यात आलाय. आणि ज्या पद्धतीने DCC बँकेमध्ये या सगळ्या पैशांची वर्गवारी होणार आहे, पण वास्तविक स्वरूपात जेव्हा ही कर्जमाफी तुम्ही जाहीर केली होती, सिंगल डेबिट मध्ये सगळ्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे, अशा पद्धतीची जर खऱ्या अर्थानं सोयी करण्यात आली, तर ह्याच्यात वंचित आणि जे राहिलेले आहेत, परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत, त्यांना या परिस्थितीचा त्रास होणार नाही. पण ही व्यवस्था समजणं गरजेचं आहे, ही व्यवस्था आकलनीय होणं गरजेचं आहे. आणि तोपर्यंत ही व्यवस्था, जोपर्यंत हे सर्वसामान्याच्या जीवनात एक नवीन भूमिका मांडत नाही आणि नवीन दारं उघडत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्ही आजही साक्षर असून निरक्षरासारखेच वागणार आहोत. त्यामुळं खऱ्या अर्थाने जी बँकिंग मधली जी क्लिष्ट प्रक्रिया आहे, जी क्लिष्ट भाषा आहे, जी क्लिष्ट वापरण्यात आलेली यंत्रणा आहे,
ती आज काळानुरूप बदलली पाहिजे. ज्या पद्धतीने आज गुगल पे, फोन पे किंवा इतर साधनं, भीम ॲप या साधनांच्या माध्यमातून ही सगळी व्यवस्था सुलभ करण्यात आली आणि आज ज्या पद्धतीने प्रत्येक जण याचा फायदा घेतोय, तसा शेतकऱ्यांनाही याचा फायदा हा चांगला झाला पाहिजे. फक्त ही व्यवस्था फक्त व्यापाऱ्यांच्या पुरती आणि पगारदारांच्या पुरती जर मर्यादित ठेवली तर देशाच्या विकासामध्ये नेहमी ही गतिरोधक आम्हाला त्रास देणार आहे. त्यामुळं हृदय जर मोकळं झालं, हृदय जर विकसित झालं तर खऱ्या अर्थानं रक्त हे संपूर्ण शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचेल आणि त्याचे परिणाम विकसित आणि सुदृढ होण्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दल तुमचं काय मत आहे? निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.